अँड मुमेंटलाच गॅसने दगा दिला. ते आपला इलेक्ट्रिक चुला आणला तुझा तो काढ ना. अरे हा रे. भावाला 2 पार्लेजी. आणि हे लाडू कसे आहेत? हे लाडू पण द्या. बरोबर ती गाडी भेटली ना. आता रखून राहिलो असतो आपण. चावी कुठे आहे जी? आता काय खुलजासून बोलवेला मी. पोलवर आता काय खरं नाही. काही आम्हाला वाटलं लाईट गेली पण इथे लाईट नाही. ते आमच्याच घरची फक्त लाईट गेली पोल मधून. आता काय करायचं? हा हॅलो, पोचलो घरी आलो. आणि मी काय बोलते, आपल्याच घरची लाईट गेली आहे. पोलवरून आपल्याच घरची लाईट गेली आहे. हा आपल्याच घरची. नाही ते काहीतरी पोलचं काहीतरी गेलं बोलतात बाबा. पप्पा कुठे आहेत? मग सगळ्यांचाच काढला. हा या आलेली माझी मातोश्री. सामान घ्या आमच्या आतमध्ये. काय ग इकडे घेऊन ये. चिकन साफ करूया आपण. बघ टाको चिकन. येतो. प्रत्यय पूर्ण जेली सारखं दिसते. बंद करू. नको. अरे मस्त. नाही घ्यायचं. असं आहे ना, मेहंदीचा असतो. मेहंदीचा होता. कोणती मेहंदी बाबा? ती 10 मिनिटाची होते ना. अरे मी हे पण दाखवलं. तुला चिकन येतंय ना? तुला चिकन बनवायला येतं? कडीपत्त्याचं झाड. बाय बघ कडीपत्त्याचं झाड. चल आता आपल्याला ते जेवणाला काढूया. बस झालं ना एवढे? पाय वाजते. चल चल चल. बघ बस झालं ना एवढे? हा. सो गुड आफ्टरनून गाईज. सकाळी जी लाईट गेली होती ती अजून आलेली नाही. आणि मी झोपलो होतो कारण की मला गाडीत झोप नव्हती भेटली. गाडी खूप हलत होती त्यामुळे. पण लाईटीवाला लवकरच बोललेलं. आता येतोय कधी येतोय काय माहिती. बोलले तर दुपारी 3च्या नंतर येणार आहे. आफ्टरनून तर झाली आहे. लाईट तर करायला होत नाही काय कारण की इतकी गरमी आहे ना गावाला. खूप प्रचंड गरमी आहे गाईज गावाला. खूप म्हणजे खूप असं वाटतं सुखाचा जीव दुखात असलाय. मला बॅकग्राऊंडला आवाज सुद्धा येत असेल. तिकडे लांब थोडं स्पीकर आहे. सत्यनारायणची पूजा चालू आहे. पूजा उद्या आहे ना पण की आज आहे? उद्या पूजा. मग आज का स्पीकर लावून ठेवलं? अरे आज तयारी चालू आहे ना त्याची. पूजेची तयारी चालू आहे. मग आजपासूनच चालू होतं सगळं. कसले मस्ती करतायत. गरमी प्रचंड आहे. पसीना स्वेट खूप निघतो. चल मी तुला दाखवतो पुढे जायचं आहे ते. तर काहीच आमचं लंच पिंच करून झालं आणि आता आम्ही चालू नदीवरती. संध्याकाळचे घरी लाईटर आली. काम करून गेले ते कामगार लोक. आणि आमची कामवाली बाई कपडे धुवायला नदीवर चालली आहे. आणि काय श्वेता बोलते नदीवरती आंघोळ करायला. आंघोळ म्हणजे स्विमिंग करायला. आणि श्वेता पण बोलते की तिला स्विमिंग येते. पण मला त्या थोडा बघून वाटतं ना तिला स्विमिंग येते करून. हा बघू ना चल. माझं नक्की नाही की मी नदीत उतरेल की नाही उतरेल. तिकडे गेलो समजेल. हे बघायला आमचं कलम आपण मागे दाखवलं होतं ना ते काजूचं आणि परत आंब्याचं. मी इकडून आतमध्ये
हा तो कलबच्चा कुठे दिसतोय आहे? तो बघ. मला नाही दिसत. चल इथून हा, रस्ता दिसतोय बाबा इकडे. डेंजर आहे इकडचं. कुठे आहे? तो बघ दिसतोय. आपण नंतर बघूया. हम्म. ही हद्द नदीपर्यंत जाते आमची. अच्छा. एवढं पाणी आहे तर खोल तर असेलच नदी. मला पोहता नाही तर विसर्जन करायला ना आलेस माझा तू. पाय ठेवूच नको. मारवडी ते धुवायचं आहे. ए चल दाखव तुझा टॅलेंट आहे. कोणाचं आहे? लोक हे टॅलेंट दाखव तुझा आता. कपडे धुवायचे मला. अच्छा मग टॅलेंट दाखव ना. झिपर वगैरे घालून कोण स्विमिंग. चल हेलो बघू मला पण जायचं मन करतं. जाऊ मी पण ही लोक लगेच बाहेर येतील मी गेलं म्हणजे. नाही तुझा. मग मजा नाही. मला खूप टाइम थांबायची. तुला माहिती आहे माझा आणि पाण्याचा संबंध. माझा आणि पाण्याचा संबंध किती गहिरा आहे. गाईज आता आम्ही नदीवरून आलोय. सागर फर्स्ट टाइम नदीवर गेला असेल बहुतेक ना रे. मी पहिल्यांदा गेलो. मी समुद्रात नाही तर स्विमिंग पूल मध्येच गेलो. अरे असं वाकडं ऍक्च्युली तो बाहेरच येत नव्हता नदीवरून. मी फर्स्ट टाइम गेलो. काय बोलतो? मी समुद्रात नाही तर स्विमिंग पूल मध्ये गेलो आता. नदीत कधी नाही गेलास तू? मग कसं वाटलं तुला? ठीक आहे. तो पायाला दगडी जागा होती. अरे ते इथे कमी होतं ना. पुढे गेलो असतो ना आपण तर जास्त पाणी होतं तिकडे. आणि मला जायचा प्लॅन पण नव्हता. मी तुला घे त्यामुळे बोलली. मी शॉर्ट्स पण नाही घेतलेली. आणि मला ओला शॉर्ट्स वरती जावं लागतं. तर माझा थोडी प्लॅन होता. मी पण तर गेली ना. मी पण ओल्या याच्यामध्येच बाहेर आली आहे. घरी जाऊन आपण करूया चेंज. घरी जाऊन मला परत आंघोळ करायला लागेल. आता बघ किती दम लागतोय ना. शॉर्ट मध्ये दम लागेल. बघ तुला आता काय करायचं? अँड मुवमेंटलाच गॅसने डबा दिला. ते आपला इलेक्ट्रिक चुला आणला तुझा ना तो काढ ना. अरे हा रे. चपटा पातेलं आहे का बघ ना एक एखादं कुठचं चांगलं. आता आपण आणलं होतं ना तेच यूज कर ना. आपण टोप आणलाय ना एक आणला होता टोप एक्स्ट्रा असा. हा हाय आपल्याकडे. चुल्यावरचा. पण गॅस आधी गेला तर कळलं ना तुला. हे काय माहित गॅस जात होतं कसं समज. बरं झालं ना इलेक्ट्रिक चुला आणला. नाही ते आतून करपणार तर नाही. करपणार नाही. समजेल ना ते आपणच बंद होतं. ते आपोआप असं बंद चालू होत असतो. तर गाईज अचानक म्हणजे गॅस संपला इकडे. आणि नशीब आम्ही चुला आणला होता इलेक्ट्रिक सेफ्टीसाठी आणला होता. कारण की आम्ही नानीजला पण जाणार आहोत तर तिकडे काहीच नाही. त्यासाठी आम्ही चुला आणला होता. पण फायदा झाला ना आपला चुला आणण्याचा. फायदे झाले. पण बघ झाली का भाजी तर झाली आहे ना. झाली आली बरोबर आली. झाले ना. मी काय बोलते हे 4 हे आहे ना 4 हे एवढंच राहतं का? मायनस मध्ये गेलं तर तेवढंच लास्ट मायनस. ते नाही म्हणजे कमी 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 नाही होत का? आता आपण डीप फ्राय मध्ये टाकलंय ना ते त्यामुळे तसं आहे. मग बघ झालं. तुमच्या इथे वाकेलात गेल्यावर कोण पण सांगेल ना. आता इथे बनणार आहे प्रसादाचा शिरा.